आम्ल, आम्लारी व क्षार, ॲसिड, बेस अँड सॉल्ट्स. इयत्ता 9वीच्या विज्ञान भाग 1 मधील हे प्रकरण. या प्रकरणाचा हा पहिला भाग. इयत्ता 8वीमध्ये आपण अभ्यासले की लिंबू, चिंच यासारखे पदार्थ चवीला आंबट असतात. अशा आंबट चव देणाऱ्या संयुगांना आम्ल असे म्हणतात. लेमन, टॅमरिंग लाईक सबस्टन्सेस ॲक्वायर सोअर टेस्ट. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सोअर टेस्ट आर कॉल्ड ॲसिड्स. त्याचप्रमाणे खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा, साबण किंवा सोप यासारखे पदार्थ चवीला तुरट किंवा कडवट आणि स्पर्शाला बुळबुळीत असतात. अशा पदार्थांना आपण आम्लारी म्हणतो. द सबस्टन्स लाईक बेकिंग सोडा, सोप आर बिटर इन टेस्ट. दे आर कॉल्ड बेसेस. ॲसिड आणि बेस, आम्ल आणि आम्लारी वगळता मिठाच्या पाण्याचा जर विचार केला तर मिठाचे पाण्यातील द्रावण हे आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसते. जे पदार्थ आम्लधर्मी किंवा आम्लारीधर्मी नसतात ते रासायनिकदृष्ट्या उदासीन असतात. द सबस्टन्सेस विच आर नायदर ॲसिटिक नॉर बेसिक इन नेचर आर केमिकली इनर्ट ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूट्रल. प्रत्येक वेळी आम्ल आणि आम्लाऱ्याची चव घेऊन किंवा त्यांना स्पर्श करून त्यातील फरक ओळखणे हे खूप अपायकारक ठरू शकते. म्हणून त्यांची ओळख करण्यासाठी दर्शकाचा म्हणजेच इंडिकेटरचा वापर करतात. टचिंग ऑर टेस्टिंग ऑफ ॲसिड ऑर बेस इज व्हेरी हार्मफुल अँड हेन्स टिपिकल इंडिकेटर्स आर यूज टू रेकग्नाइज देम. शेजारील तक्त्यामध्ये लिटमस, फिनॉफ्थेलिन आणि मिथिल ऑरेंज यासारखे दर्शक म्हणजेच इंडिकेटर दाखवले आहेत. त्याचप्रमाणे ॲसिड आणि बेसमध्ये म्हणजेच आम्ल आणि आम्लारीमध्ये त्यांचे होणारे रंगबदलसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. या चित्रामध्ये लिटमस पेपर, ज्यामध्ये निळा लिटमस पेपर आणि लाल लिटमस पेपर, मिथिल ऑरेंज आणि फिनॉफ्थेलिन यासारखे काही दर्शकं इंडिकेटर यांची उदाहरणं इथे तुम्हाला पाहायला मिळतील. आम्लामध्ये निळा लिटमस पेपर लाल होतो. ब्लू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. तर आम्लारीमध्ये लाल लिटमस पेपर निळा होतो. रेड लिटमस टर्न्स ब्लू इन बेस. आम्ल, आम्लारी आणि क्षार यांचे काही वेगळे गुणधर्म. दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही हायड्रोक्लोरिक आम्ल, ज्याचे रेणुसूत्र आहे HCl, ज्यातील आम्लारीधर्मी मूलक म्हणजेच बेसिक रॅडिकल आहे H+, तर आम्लधर्मी मूलक ॲसिडिक रॅडिकल आहे Cl-, आणि याचा संयुगाचा प्रकार टाईप ऑफ द कंपाऊंड होतोय आम्ल म्हणजेच ॲसिड. त्याचप्रमाणे सल्फ्युरिक आम्लामध्ये सुद्धा H2SO4 मधील आम्लारीधर्मी मूलक बेसिक रॅडिकल आहे H+, तर आम्लधर्मी मूलक म्हणजेच ॲसिडिक रॅडिकल आहे SO4 यासारख्या काही संयुगांच्या रेणूमध्ये जेव्हा H+ हे आम्लारीधर्मी मूलक असते, H+, ज्याला आपण कॅटायन किंवा धनप्रभारित आयन म्हणू शकतो, या सर्वांना आम्ले असे म्हणतात. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव H+ ॲज द बेसिक रॅडिकल इन देअर मॉलिक्युल्स. दीज आर ऑल ॲसिड्स. या तक्त्यामध्ये तुम्ही सोडियम हायड्रॉक्साईड NaOH, त्याचप्रमाणे कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 ही उदाहरणे अभ्यासत आहात. इथे आम्लारीधर्मी मूलक NaOH मधील आहे Na+, आम्लधर्मी मूलक ॲसिडिक रॅडिकल आहे OH-. CaOH2 मध्ये आम्लारीधर्मी मूलक म्हणजेच बेसिक रॅडिकल आहे Ca2+, तर आम्लधर्मी मूलक ॲसिडिक रॅडिकल आहे OH-. जेव्हा संयुगाच्या रेणूमध्ये OH-, ज्याला हायड्रॉक्साईड आयन असं म्हणतो, ही आम्लधर्मी मूलके असतात, अशावेळी त्या संयुगांना आम्लारी असे म्हणतात. सम कंपाऊंड्स आर सीन टू हॅव OH- ॲज द ॲसिडिक रॅडिकल इन देअर मॉलिक्युल. ऑल दीज कंपाऊंड्स आर बेस. आता दिलेल्या उदाहरणात म्हणजे सोडियम क्लोराईड NaCl आणि पोटॅशियम सल्फेट K2SO4 मध्ये तुम्ही पाहू शकता की आम्लारीधर्मी मूलक म्हणजेच बेसिक रॅडिकल हे H+ नाही. त्याचप्रमाणे आम्लधर्मी मूलक म्हणजेच ॲसिडिक रॅडिकल हे OH- नाही. त्या व्यतिरिक्त ही मूलके इथे दिसून येतात.
ज्यावेळी आम्लारीधर्मी मूलक H+पेक्षा वेगळे असून आम्लधर्मी मूलक OH- वेगळे असते तेव्हा अशा आयनिक संयुगांना क्षार असे म्हणतात. द आयोनिक कंपाऊंड हॅव्हिंग बेसिक रॅडिकल्स other than H+ and acidic radicals other than OH- are called salts. They are neutral in nature. अशा रीतीने आयनिक संयुगाचे 3 प्रकार असतात, ते म्हणजे आम्ल, आम्लारी व क्षार. There are 3 types of ionic compounds, that is acids, base and salts. याआधी आयनिक बंध कसे तयार होतात ते आपण पाहिलंय आणि या आयनिक बंधातून आयनिक संयुगाची निर्मिती कशी होते हेही अभ्यासले आहे. त्याचाच एक उजाळा. आयनिक बंध इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीतून तयार होतो. आयोनिक बॉन्ड इज फॉर्म बाय एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन. दिलेल्या आकृतीत सोडियमचा अणू एक इलेक्ट्रॉन क्लोरीनच्या अणूला देतो व सोडियमचा धन आयन म्हणजे Na+ आयन तयार होतो. तर क्लोरीनचा अणू एक इलेक्ट्रॉन घेतो आणि क्लोरीनचा ऋण आयन म्हणजे Cl- आयन तयार होतो. आयनांवरील विरुद्ध प्रभारामुळे Na+ आणि Cl- या आयनांमध्ये आकर्षण होऊन आयनिक बंध तयार होते आणि सोडियम क्लोराईड NaCl हे आयनिक संयुग तयार होते. ड्यू टू अट्रॅक्शन बिटवीन द युनिट अपोजिट चार्जेस ऑन द 2 आयन्स, ionic bond is formed between Na+ and Cl- and a compound NaCl is formed. आयनिक संयुगाचे विचरण, डिसोसिएशन ऑफ आयोनिक कंपाऊंड. जेव्हा मिठासारखे आयनिक संयुगे पाण्यात विरघळतात तेव्हा त्याचे द्रावण तयार होते. An ionic compound like sodium chloride dissolved in water, it forms an aqueous solution. या चित्रामध्ये पाण्याचा रेणू ज्यामध्ये लाल रंगाचा ऑक्सिजन आणि 2 पांढऱ्या रंगाचे हायड्रोजन त्याला चिकटलेले दिसत आहेत, असा पाण्याचा रेणू NaCl मधील जे Na+ आयन आहेत आणि Cl- आयन आहेत त्यांना वेगळे करताना चित्रात तुम्हाला दिसून येतील. याचा अर्थ ज्यावेळी पाण्याचे रेणू संयुगाच्या आयनांमध्ये घुसून त्यांना एकमेकांपासून वेगळे करतात तेव्हा विचरणाची क्रिया घडून येते. The water molecules penetrate in between the ions of the compound and separate them from each other. म्हणजेच जलीय द्रावण होताना संयुगाचे विचरण होते. An ionic compound dissociates during formation of an aqueous solution. दिलेल्या चित्रात तुम्ही विचरण पद्धतीमध्ये NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडमधील Na+ आयन आणि Cl- आयन वेगळे होताना पाहू शकता. अरेनियसचा आम्ल व आम्लारीचा सिद्धांत. स्वीडिश वैज्ञानिक अरेनियस यांनी आम्ल व आम्लारी सिद्धांत मांडला. त्यानुसार आम्ल म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता H+ हे एकमेव कॅटायन तयार होतात. An acid is a substance which on dissolving in water gives rise to H+ ion as the only cation. दिलेल्या चित्रात HCl म्हणजेच हायड्रोजन क्लोराईड किंवा त्याला आपण हायड्रोक्लोरिक आम्ल, हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हणतो, पाण्यात विरघळल्यानंतर त्याच्यापासून H+ आणि Cl- हे 2 आयन वेगळे होताना या समीकरणात दिसून येतात. याउलट आम्लारी म्हणजे असा पदार्थ की जो पाण्यात विरघळला असता त्यांच्या द्रावणात OH- म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन हे एकमेव आयन तयार होते. A base is a substance which on dissolving in water gives rise to the OH- ion as the only anion. दिलेल्या चित्रात NaOH पाण्यात विरघळल्यानंतर त्यापासून Na+ आणि OH- म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन हा एकमेव ॲनायन तयार होताना तुम्हाला दिसून येईल. यावरून कॅटायन व ॲनायन यामधील फरक. कॅटायन म्हणजे धनप्रभारित आयन तर ॲनायन म्हणजे ऋणप्रभारित आयन होय. कॅटायन्स आर पॉझिटिव्हली चार्ज आयन while anions are negatively charged ion.
विद्युतधारेच्या प्रभावामुळे कॅटायन ऋणाग्राकडे आकर्षिले जातात. कॅटायन अट्रॅक्ट्स टू निगेटिव्ह इलेक्ट्रोड वाईल ॲनायन अट्रॅक्ट्स टू पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड. विद्युतधारेच्या प्रभावामुळे ॲनायन धनाग्राकडे आकर्षिले जातात. पुढे इलेक्ट्रोलिसिस म्हणजेच विद्युत अपघटन या प्रक्रियेत आपण हे सविस्तर अभ्यासणारच आहोत. धातूचे व हायड्रोजनचे आयन हे कॅटायन असतात. आयन्स ऑफ मेटल्स अँड हायड्रोजन आयन आर कॅटायन. तर अधातूंचे आयन म्हणजे Cl ब्रोमिन यासारख्या अधातूंचे आयन हे ॲनायन असतात. आयन्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲनायन. या संपूर्ण भागातून आम्ल आणि आम्लारीमधील फरक डिफरन्स बिटवीन ॲसिड अँड बेस हा खालीलप्रमाणे देता येईल. आम्ले चवीला आंबट असतात. सोअर इन टेस्ट. आम्लारी चवीला तुरट असतात. बेसेस आर बिटर इन टेस्ट. आम्लामध्ये निळा लिटमस लाल होतो. ब्लू लिटमस टर्न्स रेड इन ॲसिड. आम्लारीमध्ये लाल लिटमस निळा होतो. रेड लिटमस टर्न्स ब्लू इन बेस. आम्लात H+ आयन असतात. ॲसिड्स मॉलिक्युल्स कंटेन हायड्रोजन आयन दॅट इज H+ ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट. आम्लारीत OH- म्हणजेच हायड्रॉक्साईड आयन असतात. बेस कंटेन्स हायड्रॉक्साईड ॲज अ मेन कन्स्टिट्युएंट. अधातूंच्या ऑक्साईडपासून आम्ल तयार होते. नॉन मेटल ऑक्साईड्स आर ॲसिडिक इन नेचर. तर धातूच्या ऑक्साईडपासून आम्लारी तयार होते. मेटल ऑक्साईड्स आर बेसिक इन नेचर. आम्लाची उदाहरणे आहेत हायड्रोक्लोरिक ॲसिड HCl, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. तर आम्लारीची उदाहरणे आहेत NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड, KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. यापुढे जाऊन आपण आम्ल आणि आम्लारीचं वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस पाहणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे तीव्र आम्ल स्ट्रॉंग ॲसिड आणि सौम्य आम्ल वीक ॲसिड कशाला म्हणतात. तीव्र आम्ल पाण्यात विरघळली असता त्यांचं विचरण जवळजवळ पूर्ण होतं. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ स्ट्रॉंग ॲसिड डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. या स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे तीव्र आम्लामध्ये H+ आयनांचं प्रमाण हे सर्वात अधिक असतं. तर सौम्य आम्ल पाण्यात विरघळली असता त्याचं विचरण पूर्ण होत नाही. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ वीक ॲसिड डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली. तीव्र आम्लाची स्ट्रॉंग ॲसिडची उदाहरणे आहेत HCl, H2SO4, HNO3, हायड्रोक्लोरिक आम्ल, सल्फ्युरिक आम्ल आणि नायट्रिक आम्ल. तर सौम्य आम्लाचं उदाहरण आहे CH3COOH, ॲसिडिक ॲसिड. याचा वापर म्हणूनच व्हिनेगार तयार करताना केला जातो. या चित्रामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड सोडून इतर काही स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे तीव्र आम्लाची उदाहरणे तुम्हाला दिसून येतील. त्याचप्रमाणे काही ऑक्झॅलिक ॲसिड, सल्फ्युरस ॲसिड, फॉस्फॉरिक ॲसिडसारखी वीक ॲसिड म्हणजेच सौम्य आम्लेसुद्धा इथे पाहता येतील. आता आपण पाहूया तीव्र आम्लारी स्ट्रॉंग बेस आणि सौम्य आम्लारी वीक बेस कशाला म्हणतात. तीव्र आम्लारी पाण्यात विरघळली असता त्याचे विचरण जवळजवळ पूर्ण होते. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ स्ट्रॉंग बेस डिसोसिएट ऑलमोस्ट कम्प्लिटली. एक्झाम्पल NaOH, सोडियम हायड्रॉक्साईड आणि KOH, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. या उलट सौम्य आम्लारी पाण्यात विरघळतात तेव्हा त्याचे विचरण पूर्ण होत नाही. ऑन डिझॉल्विंग इन वॉटर अ वीक बेस डज नॉट डिसोसिएट कम्प्लिटली दॅट इज NH4OH, अमोनियम हायड्रॉक्साईड. या स्ट्रॉंग बेस म्हणजे तीव्र आम्लारीतील NaOH आणि KOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड यांना इथे या उदाहरणामध्ये तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईड NaOH आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH याची रचना दाखवलेली आहे, जी तीव्र आम्लारी आहेत. या तीव्र आम्लारींनाच पुढे जाऊन आपण म्हणणार आहोत ते म्हणजे अल्कली. जे आम्लारी पाण्यात मोठ्या प्रमाणात विरघळतात त्यांना अल्क किंवा अल्कली असे म्हणतात. द बेसेस विच आर हायली सोल्युबल इन वॉटर आर कॉल्ड अल्कली. एक्झाम्पल NaOH दॅट इज सोडियम हायड्रॉक्साईड, KOH दॅट इज पोटॅशियम हायड्रॉक्साईड. आम्लारी धर्मता बेसिसिटी.
दिलेल्या तक्त्यामध्ये काही ॲसिड्स, काही आम्ल तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये HCl म्हणजेच हायड्रोक्लोरिक ॲसिड, HNO3 नायट्रिक ॲसिड, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड, सल्फ्युरिक आम्ल आणि H3PO4 फॉस्फोरिक ॲसिड किंवा फॉस्फोरिक आम्ल यांची उदाहरणे आहेत. यामधील H+ आयनांची संख्या बाजूला बेसिसिटी या आम्लारी धर्मतेच्या तक्त्यात दिलेली आहे. HCl मध्ये H+ आयन आहे 1, HNO3 मध्ये H+ आयनांची संख्या आहे 1, H2SO4 मध्ये H+ आयन Hच्या पायाखालचा अंक 2 असल्यामुळे त्याची आयनांची संख्या होते 2, तर H3PO4 फॉस्फोरिक ॲसिडमध्ये या H+ आयनांची संख्या होते 3. म्हणून आम्लारी धर्मतेची व्याख्या या पद्धतीने करता येईल. आम्लाच्या एका रेणूपासून विचरणाने जितके H+ आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लाची आम्लारी धर्मता होय. द नंबर ऑफ H+ आयन्स ऑब्टेन by the dissociation of one molecule of an acid is called basicity. आम्लधर्मता म्हणजेच ॲसिडिटी. आता दिलेल्या तक्त्यामध्ये काही बेस, काही आम्लारी तुम्ही इथे पाहू शकता, ज्यात सोडियम हायड्रॉक्साईड NaOH मधील OH आयनांची संख्या आहे 1, पोटॅशियम हायड्रॉक्साईड KOH मधील OH आयनांची संख्या सुद्धा 1च आहे, तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड CaOH2 मधील OH म्हणजेच हायड्रॉक्साईड आयनांची संख्या आहे 2. अशा रीतीने आम्लधर्मतेची व्याख्या होऊ शकते. आम्लारीच्या एका रेणूपासून विचरणाने जितके OH- आयन मिळू शकतात ती संख्या म्हणजे त्या आम्लारीची आम्लधर्मता होय. द नंबर ऑफ OH- आयन्स ऑब्टेनेबल बाय द डिसोसिएशन ऑफ one molecule of a base is called its basicity. अशा रीतीने आपण हा भाग इथे संपवतोय. या पुढील भागात आम्ल व आम्लारीची संहती, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ॲसिड अँड बेस, त्यावरील उदाहरणे आणि pH म्हणजे काय यांचा सविस्तर अभ्यास आपण करणार आहोत.